श्री संत बाळूमामा देव म्हणत आहेत, आज तू हा व्हिडिओ पुढील 10 मिनिट मोजून ऐकून तर बघ, कारण पुढील 10 मिनिट तू तुझ्या नशिबाला धरून बस. कारण तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादांची मोठी संधी उपलब्ध होईल. म्हणून पुढील 10 मिनिट तुझी मला दे. देव म्हणत आहेत, हरकत नाही कितीही तुझी वाईट वेळ असू दे, मला हे सर्व माहित आहे. तू जीवनामध्ये किती वेळा अडकलेला आहेस, दुःखामध्ये, आणि किती वेळा रडला आहेस, मला सर्व काही ठाऊक आहे. तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत हे देखील मला माहित आहे. आज मी तुला वचन देतो, तुझे हेही दिवस कायम राहणार नाहीत. तुझे आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास असू दे. काळजी करणे आत्ताच थांबव आणि हा व्हिडिओ मोजून 10 मिनिट ऐक. तुझ्या जीवनामधील सर्व दुःख पळून जातील, म्हणून पाहून हा व्हिडिओ दुर्लक्ष करू नको. जर आज हा संदेश तू पाहूनही दुर्लक्ष करशील तर आयुष्यात तुला भरपूर काही संकटांना सामोरे जायचे आहे. त्या संकटांना सामोरे कसे जायचे तुला समजणार नाही. म्हणून हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. आता ते सर्व तू दुःख विसर, कारण आता तुझे सुखाचे दिवस येणार आहेत. देव म्हणतात, तुला आयुष्यामध्ये माझी निस्वार्थ प्रेमाने भक्ती करायची आहे. जर तू निस्वार्थ मनाने माझी भक्ती करशील तर नक्कीच तुला आयुष्यात मी काही देखील कमी पडू देणार नाही. आणि जर तू माझी निस्वार्थ प्रेमाने, चांगल्या मनाने, चांगल्या भावनाने माझे नामस्मरण आणि माझी भक्ती करणार नाहीस तर तुझ्या आयुष्यात अनेक दुःख आहेत. त्या दुःखातून मी तुला बाहेर काढू शकणार नाही. जर तू तुझाच विचार करून आयुष्यात चालत राहशील. मात्र आता तू सर्व दुःख तुझे विचार करणं थांबव, कारण मी तुझ्यासाठी आता काही खास योजना राखून ठेवल्या आहेत. मला माहित आहे तू खूप प्रयत्न करत आहेस, मात्र त्या प्रयत्नांमध्ये तुला यश भेटत नाही. आता तुला नक्कीच यश भेटेल. म्हणून हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. बाळा, जीवनामध्ये तुला प्रत्येक वेळी संकटांना भिडावे लागत आहे, मात्र आता काळजी करणे थांबव आणि 10 मिनिट हा संदेश मन लावून शांत मनाने ऐकून तर बघ. नक्कीच मामा तुझी सर्व इच्छा पूर्ण करतील. देव म्हणत आहे, आता तू प्रगतीच्या मार्गावर आहेस आणि तुला माझा आशीर्वाद मिळणार आहे. तुला जर माझा खरोखरच आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे, माझ्यावर तुझा विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक कर आणि कमेंट मध्ये म्हण, मामा मला तुमच्यावर भरपूर विश्वास आहे. देव म्हणतात, निस्वार्थ प्रेमाने माझे मन कसे जिंकता येईल, तू जीवनामध्ये हे प्रयत्न कर. तू असा माझे मन जिंक ज्या प्रकारे मी स्वतःहून जास्त तुझ्यावर विश्वास ठेवीन, अशा प्रकारे तू जीवनामध्ये माझे मन जिंक. मी तुझी प्रत्येक इच्छा, तुझ्या प्रत्येक अडचणीत मी तुला साथ देईन. मात्र आता तू घाबरू नको. हा संदेश तुझ्यासाठीच आहे. तू न घाबरता हा संदेश शांत मनाने किमान 10 मिनिट ऐक. नक्कीच मी तुझ्या सर्व इच्छा स्वतः पूर्ण करेल. आता तू जीवनामध्ये कुठे आहेस किंवा काय करत आहेस हे मला माहित आहे, मात्र तुला सध्या ठाऊक नाही. तू ज्या क्षेत्रात काम करत आहेस त्या क्षेत्रात तुला यश मिळणार आहे का नाही, मला हे सर्व माहित आहे. बाळा, तू तुझ्या जीवनामध्ये हरला आहेस तेव्हा तुला मी मार्ग दाखवेन. जेव्हा तू अडचणीत आणि तू जीवनामध्ये हरला असशील, मात्र तू आता टेन्शन घेऊ नको. तुझ्या प्रत्येक प्रवासात, जीवनाच्या प्रवासात मी तुला आता साथ देईन. जर तू शांत मनाने किमान 10 मिनिट मला देऊन हा संदेश ऐकशील तर नक्कीच मी तुझे जीवन सुधारेल. बाळा, मामा म्हणतात, जेव्हा अनेक वेळी तू जीवनामध्ये मेहनत करत असतोस, मला ठाऊक आहे तू खूप सारी मेहनत केला आहेस, मात्र तुझी स्वप्न पूर्ण होत नाहीत. तुझी स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून तू तुझा सिद्धांत बदलू नको. तू तुझा रस्ता बदल. जर तू रस्ता बदलणार नाहीस
तर तुला जे हवे ते नक्कीच मिळणार नाही. म्हणून तुझे सिद्धांत बदलू नको. आता तू ज्या रस्त्यावर चालत आहेस, जर तुझे स्वप्न त्या रस्त्यावर पूर्ण होत नसतील तर नक्कीच रस्ता बदल. मात्र तुला जर काही अजून वेळ मेहनत करायची आहे हे लक्षात ठेव. तू जर त्या रस्त्यावरती पुरेशी मेहनत केला नसशील तर रस्ता बदलून चूक करू नको. कारण तुला ठाऊक नाही मी त्या रस्त्यावर तुझ्यासाठी काय काय राखून ठेवलो आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जीवनामध्ये यश भेटत नाही म्हणून तुझे सिद्धांत बदलू नको. कारण झाड नेहमी पान बदलत असते, त्याचे मुळे नाही. जेव्हा झाड वाळून गेलेले असते तेव्हा तो पान बदलतो, मुळे नाही. म्हणून तुझा सिद्धांत बदलू नको, रस्ता बदलत चल. अनेक वेळा तुला अडचणी आली आहेत, त्या अडचणींना तू सामोरे गेला आहेस. किती काळ रडत एकटा बसणार आहेस, किती काळ एका जागेत दुखी होऊन बसणार आहेस. तुझे दुःख, तुझे संकट आता मी स्वतः दूर करणार आहे. मी तुझा मामा ह्या व्हिडिओ मार्फत ऑनलाईन संदेशाद्वारे तुझे सर्व दुःख दूर करणार आहे. देव म्हणतो मला सर्व गोष्टी ठाऊक असतात. कोण काय करते मी एका डोळ्याने सर्व काही पाहत असतो. कोण काय करत आहे, कारण मी या जगाचा ब्रह्मांड नायक आहे. तुला जर माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट मध्ये म्हण मामा माझा तुमच्यावर भरपूर विश्वास आहे. अरे जीवनामध्ये काहीतरी करून दाखव. जर तू जीवनामध्ये कोणतीही गोष्ट चांगली करत नसशील तर तुझं आयुष्य असंच जाईल. जर तुला जीवनामध्ये तुझी प्रसिद्धी हवी असेल तर तुला संघर्ष हा करावाच लागणार. जर तू संघर्षच करणार नाहीस तर तुला तुझ्या आयुष्यात काही देखील प्राप्त होणार नाही. अनेक वेळा तू विचार करत असतो की मी जीवनामध्ये इतकं सारे प्रयत्न करत आहे, इतकी मेहनत करत आहे, मात्र मला यश कसे भेटत नसेल. माझे कर्म तर चांगले आहेत, मी कोणतीही वाईट गोष्ट केली नाही, मात्र माझे वाईट का होत आहे असं तुला एकदा वाटत असते. देव म्हणतात मी एकदा तुझी परिस्थिती बदलत नाही, कारण मला तुझी मनस्थिती बदलायची असते. आणि तुझी मनस्थिती ती काय आहे तू स्वतः हुडक आणि स्वतः तुझी मनस्थिती बदल. नक्कीच तुझं आयुष्य सुंदर व सुखकर होईल. अनेक वेळा देवांपाशी जात असताना देवांना हे मागू नको की देव माझे सर्व ठीक करा, तर हे मन देव माझ्या सर्व प्रयत्नांना साथ द्या, तुमचा हात माझ्या पाठीशी असू द्या असं तू देवांना म्हण. नक्कीच देव तुझी सर्व इच्छा पूर्ण करतील. जर तू देवांपाशी जाशील आणि म्हणशील देव मला यश लवकर प्राप्त होऊ द्या, आणि जर तू मेहनत केला नसशील तर तुला यश देव कस काय देणार हे सांगशील का. देव म्हणतात अनेक वेळा मी पाहिलो आहे तुझे जेवण हेच तुझे जीवन दर्शवत असते. कचऱ्यामध्ये फेकलेले जेवण हे तुझे जीवन, तुझे कार्य, तुझं सर्व काही दर्शवत असते. की तुझं जर पोट भरलेलं असलं तर तू तुझी लायकी विसरून जातो. म्हणून तू कितीही मोठा झालोस, तू काढलेले दिवस, तू काढलेली परिस्थिती विसरू नको. हे तुला माहीत असू दे, मी ज्या प्रकारे तुला सुख दिलो आहे त्याच प्रकारे मी तुझे सुख घेऊ देखील शकतो. म्हणून तू जीवनामध्ये वागत असताना नीट वागत चल. जर तू माज करून वागशील तर मला देखील तो उतरवता येतो, कारण मी या ब्रह्मांडाचा मालक आहे. मी एका डोळ्याने सर्व पाहत असतो. कोण काय कुठल्या काय करत आहे, प्रत्येक जगाचा कोपरा ना कोपरा मला ठाऊक असतो. देव म्हणतात जर तुला प्रत्येक वेळी वाटत असेल तू जीवनामध्ये हरला आहेस, तुझ्या जीवनामध्ये सर्व काही संपले आहे, क्षण तुझा आता संपला आहे, तुझी वेळ संपली आहे, असं जर तुझ्या मनाला वाटत असेल तर एक गोष्ट समजून घे. देव म्हणतात जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत
अंतकरणाला जिद्द आहे, तुझ्या डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुझाच आहे हे समजून घे. म्हणून कधीही नाराज होऊ नको. तुझी वेळ अजून गेलेली नाही, कारण तुझे ह्या गोष्टी सर्व काही तुझ्या जीवनामध्ये तू स्वतः अनुभवत आहेस. मग कसं म्हणू शकतो तुझी वेळ काम करायची गेली आहे? अजून ही वेळ आहे. आता संघर्ष करायला तयार सुरुवात कर. तुझं नक्कीच आयुष्य सुधरेल. देव म्हणतो, प्रत्येक वेळी मला एक गोष्ट कळत नाही, तू इतका स्वार्थी का वागतो? स्वतःसाठी जगताना तुझ्याच लोकांना कसं विसरतो? देव म्हणतो, मला देखील एकदा कळत नाही, तू सतत गोंधळलेला का असतो? कशासाठी स्वतःला इतका त्रास करून घेतो? देव म्हणतो, मला कळत नाही, तू सतत पैशाच्या पाठी का धावतो? का खरंच 2 वेळच्या अन्नासाठी इतका आटापिटा करतो? कळत नाही, सगळंच असूनही तू दुःखी का होतो? जास्तीत जास्त मिळवण्याचा हट्टापायी असणार सुख ही गमवतो. देव म्हणतो, कळत नाही, वर्तमानाला दुर्लक्षित का करतो? भविष्याची जास्त चिंता का करतो? भूतकाळात का जगतो? देव म्हणतो, मला ह्या गोष्टी कळत नाहीत, कारण मी यामध्ये प्रत्येकाला वेगळी गोष्ट दिली आहे आणि ती गोष्ट मी प्रत्येकाला वेगळी दिली आहे. तो प्रत्येक वेळी गोंधळात स्वतःला त्रास करून का घेतो? जीवनामध्ये जगायचे आहे तर तू बिनधास्त जग, कारण आयुष्यात पुन्हा तुला एकही संधी मी देणार नाही. आता मी तुला मोठी संधी दिली आहे. आयुष्य चांगल्या प्रमाणे आनंदी जगून तर बघ. तू नक्की तुला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. म्हणून आयुष्यात आता चांगलं मनाने जगून तर बघ. कित्येक काळ दुःखी राहणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्यात तुला सोपे गणित आज मी सांगतो. देव आज तुला आयुष्यातील जगण्यासाठी काही सोपे गणित सांगत आहे. याकडे दुर्लक्ष करू नको. जर दुर्लक्ष करशील तर नक्की आयुष्यात कसे जगावे हे तुला समजणार नाही. जिथे तुझी कदर नाही तिथे कधीही जाऊ नको. जे तुला पचत नाही ते अन्न कधीही खायचे नाही. ज्यांना खरंच सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे एकदा तुझ्या नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून तू घ्यायचे नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवू नको. आणि कितीही संकट आली तरीही कोणालाही घाबरायचे नाही. देव म्हणतात, आयुष्य जगण्यासाठी आज मी तुला हे सोपे गणित सांगितले आहेत. हे सर्व गणित तू स्वतः आयुष्यात एकदा सोडवून तर बघ. नक्की तू आयुष्यात यशस्वी होशील. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव, संकटाच्या वेळी मी नेहमी तुझ्या सोबत असतो. एक गोष्ट कायम लक्षात असू दे, तुला जीवनामध्ये कितीही संकट आली तरी त्यांना भेऊन हारून एका जागी बसू नको. कारण संकट ही येत जातात आणि सुख ही देखील येत जातात. म्हणून दुःख आली म्हणून रडू नको आणि सुख आली म्हणून माजू नको. देव म्हणतो, मी ज्या प्रकारे तुला सुख दिले आहे त्याच क्षणात मी तुला ते सुख घेऊ देखील शकतो. म्हणून जो व्यक्ती ज्यांना मी सुख दिलं आहे तो व्यक्ती जर मागला तर मी नक्की त्याचे सुख घेऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येक वेळी आयुष्यामधील भविष्य काळाचा विचार करत बसू नको. तू तसं करशील तर तुझा वर्तमान काळ खराब होणार. तू तुझ्या भूतकाळाच्या गोष्टी आठवत बसू नको. स्वतःच्या शरीराला इजा करत बसू नको. जर तसं करत असतील तर आयुष्यात काही करू शकणार नाहीस. म्हणून प्रत्येक काळ तू आयुष्यात चिंता करत बसू नको. एकदा मैदानात हरला आहेस म्हणून प्रत्येक वेळी त्या मैदानात हरशील
असं नसते, कारण तू त्या मैदानात जिंकू देखील शकतो, मात्र जो व्यक्ती मनातून हरलेला असतो तो कधीही जिंकत नसतो. म्हणून कोणाच्याही मनामध्ये हरू नको. जर तू एखाद्याच्या मनातून हरलास तर समज त्याच्या मनात तू पुन्हा जिंकू शकणार नाहीस. देव म्हणतो प्रत्येक काळ पैसा करू नको, कारण तू जर पैसा कमवतील तर तुला ते आयुष्य जगण्यास मदत करतील, मात्र तुझ्या दुःखाच्या वेळी तुला व्यक्ती, तुझी माणसं, तुझी जवळचीच मदत करतील. म्हणून जास्त काळ पैशांना महत्त्व देत बसू नको. देव म्हणतात एक गोष्ट कायम लक्षात असू दे, प्रत्येक वेळी तुझ्या आयुष्यात दुसऱ्यांचं अनुकरण करत जगू नको. जर तू तसं करत असशील, प्रत्येक बाबतीत दुसऱ्यांचं अनुकरण करून जगत असशील, तर समज तुझं अनुकरण कोण देखील करणार नाही. तुला स्वतःचे अनुकरण दुसऱ्याने केलं पाहिजे असं तू कर, म्हणजे तू स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर. जर तसं करशील तर नक्की तू जीवनामध्ये यशस्वी होतील. हे बघ, प्रतिभा परमेश्वराकडून मिळते, म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते, म्हणून समाजाचे आभारी राहा. परंतु मनवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो, त्यापासून मात्र सावध राहा. या गोष्टीपासून तू सावध राहा, ते म्हणजे मनवृत्ती व अहंकार. या गोष्टीपासून जर तू सावध राहशील तर नक्की तुझे आयुष्य नीट राहील. देव म्हणतो लक या शब्दात फक्त 2 अक्षर आहेत, भाग्य या शब्दात 2.5 अक्षरे आहेत, नशीब या शब्दात 3 अक्षरे आहेत, किस्मत या शब्दात 3.5 अक्षरे आहेत. पण ही 4ही शब्द मेहनत या शब्दाशिवाय लहान आहेत, म्हणून मेहनत हा अक्षर सर्वात मोठा आहे. ही मेहनत मनाचा अक्षर, मनाचा शब्द जर तुझ्यामध्ये असेल तर नक्की तू या 4ही गोष्टी नक्की एकदा ना एकदा जीवनामध्ये स्वतःवर आणू शकतील. ह्या जर 4 गोष्टी तुझ्या जीवनात तू आणशील तर नक्की तुझे आयुष्य नीट होईल. हे बघ, देव सर्वांचे नीट करत नसतो. प्रत्येक 10 व्यक्तीमधील त्यामधील फक्त 2 व्यक्ती असे असतात जे देवांचे मन जिंकतात. जर तुला माझेही मन जिंकायचे आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघत चल. देव म्हणतात प्रत्येक काळ जर तू हा व्हिडिओ दुर्लक्ष करशील, माझे संदेश दुर्लक्ष करशील तर नक्की तुला आयुष्य जगायला अवघड जाणार. म्हणून चुकूनही असे संदेश दुर्लक्ष करू नको. जर तू हा संदेश संपूर्ण पाहिला असशील तर कमेंटद्वारे जरूर सांग. देव मी तुमच्यासाठी माझा पूर्ण महत्त्वाचा वेळ दिला आहे. तू किती काळ हा व्हिडिओ संदेश पाहिला आहेस किंवा ऐकला आहेस, कमेंटद्वारे जरूर सांग. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांगलं.